काय मंडळी, बरे आहेत ना? आज बनवूया आपण कांद्यातली कोलबी. अशी कोलबी जर तुम्ही बनवली ना, तर हात चाटून पुसून खाल. चला तर सुरू कर. आपण आता कांद्यातली कोलबी बनवणार आहेत. तर त्याच्यासाठी हे मी 5 कांदे घेतलेले आहेत. आता हे आपण कापून घेऊया. कांदा कापून झालेला आहे. तेल घालून घ्या. तेल गरम झालेलं आहे. आता कांदा टाकून घेऊया. कांदा परतून घेऊया. कांदा आपला आता परतून झालेला आहे. आता घालून घेऊया टोमॅटो. 2 टोमॅटो आपण कापून घेऊयात. आता टोमॅटो शिजतंय तोपर्यंत आपण मिरची कापून घेऊया. मिरची घालून घेऊया. ही मिरची तुम्ही कमी जास्त, जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागते ना, त्याप्रमाणे तुम्ही घ्या. थोडी हळद घालूया. घालूया आले लसूण पेस्ट. परतून घेऊया. टोमॅटो आपली मस्त शिजले. मसाला घालूया. तुमच्याकडे जो पण घरी मसाला असेल तो तुम्ही वापरा. ही कोलबी स्वच्छ धुवून घेतलाय, साफ करून घेतलाय. ती आता आपण कोलबी टाकूया. मिक्स करा व्यवस्थित. आता आपण घालूया मीठ. मीठ घालूया. व्यवस्थित एकत्र करा. आता आपण सर्वात शेवटचा मेन पदार्थ ह्याच्यात टाकूया. ही आहे चिंच. आता या चिंचेचा आपण कोळ तयार करूया. घालूया थोडं चिंचेचं पाणी. चिंचेच्या पाण्यानेच याला टेस्ट येते या भाजीला, तर नक्की अशी करा तुम्ही. आता आपली कांद्यावरची कोलबी तयार होईल. आपण आता 5 मिनिटं हिला वाफेवर ठेवूया. 5 मिनिटं आपलं वाफेवर झालेलं आहे कोलबी शिजून. आता आपण हे झाकण काढूया. हा बघा काय मस्त दिसते. आता टाकूया कोथिंबीर. अशी कोलबी केली तर तुम्ही नेहमी ही कोलबी करून खाणार. एकदा करून बघा. आपली कांद्यातली कोलबी तयार आहे. खाऊन बघा, करून बघा.